नाशिकमधून खळबळजनक घटना समोर आली। नाशिकमध्ये नवऱ्याने बायकोचं अपहरण केल्याची घटना घडली। प्रेमविवाहानंतर माहेरी निघून गेलेल्या पत्नीचं पतीकडून मित्रांच्या मदतीने अपहरण केलं। नाशिकच्या पांगरी बस स्थानकाजवळ हा प्रकार घडला। अपहरणाचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे। या संपूर्ण प्रकरणानंतर नाशिकमध्ये खळबळ उडाली। मिळालेल्या माहितीनुसार नाशिकमध्ये प्रेमविवाहानंतर माहेरी निघून आलेल्या पत्नीचं पतीकडून मित्रांच्या मदतीने अपहरण केल्याची घटना घडली। 19 वर्षीय विवाहित महिला ही आईसोबत रस्त्याने जात असताना पतीने मित्रांच्या मदतीने अपहरण केलं। सासूला मारहाण करून पत्नीचं अपहरण केलं। भांडण झाल्याने पत्नी माहेरी निघून आल्याने पतीने टोकाचं पाऊल उचललं। पतीने सिन्नर शिर्डी रस्त्यावरील पांगरी बस स्थानकाजवळ प्रकार घडला आहे। अपहरणाचा संपूर्ण प्रकार हा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला। अपहरणानंतर पोलिसांनी वेगाने तपासाची चक्र फिरवत पत्नीची शिर्डी बस स्थानक परिसरातून सुटका केली। या प्रकरणी पोलिसांनी पतीला अटक केली। अपहरण करणाऱ्या वैभव पवार या पतीविरोधात सिन्नरच्या वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला, तर पतीच्या फरार साथीदारांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे। नाशिकच्या वावी पोलीस ठाण्याच्या हद्दीत नवऱ्याने बायकोचं अपहरण केलं। बायको रस्त्यावरून चालत होती। नवरा कारने आला। एक जण कारमधून उतरल्यानंतर महिलेच्या दिशेने धावला। नवऱ्याच्या साथीला त्याचे मित्र देखील होते। बायकोला कारमध्ये बसवलं। यावेळी सासूला देखील मारहाण करण्यात आली। हा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला। रस्त्यावर कुणीही नव्हतं, त्यामुळे मदतीला देखील कुणी धावलं नाही। त्यामुळे नवरा बायकोचं अपहरण करण्यास यशस्वी झाला। मात्र काही तासांत पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत।